आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला अखेर यश. कापूरबावडी ते गायमुख रोडवरील सेवा रस्त्यांचे रूपांतर मुख्य 60 मीटर रस्त्यांमध्ये होणार. मराठा भवन आणि सेवा रोडचे काँक्रिटीकरण यांचा शुभारंभ डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज 16 मार्च 2024 रोजी करण्यात आला. यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाची मागणी होती. शिवाईनगर येथे मराठा भवन व्हावे, त्याप्रमाणे शिवाईनगर येथे 2000 स्क्वेअर मीटरमध्ये मराठा भवन बांधण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कापूरबावडी ते गायमुख या रोडवरील सेवा रस्त्यांचे रूपांतर मुख्य 60 मीटर रस्त्यांमध्ये घेऊन त्यांचे काँक्रिटीकरण करून घोडबंदर रोडचे रुंदीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी घोडबंदर रोडवर होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या विनंतीवरून MMRDAचे आयुक्त श्री संजय मुखर्जी यांना हे काम करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री अभिजित बांगर व ठाणे महानगरपालिकेचे तसेच MMRDAचे इंजिनियर यांनी संयुक्तपणे कापूरबावडी ते गायमुखपर्यंतच्या 60 मीटर रस्त्यांचे सर्वेक्षण केले असता सर्व्हिस रोडवर प्रामुख्याने फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून या सर्व्हिस रोडवर फक्त पार्किंग होत असल्याचे निदर्शनास आले. या घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे जर सर्व्हिस रोडचा समावेश मुख्य रस्त्यामध्ये केला तर घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. आज या प्रकल्पाचे भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार श्री रवींद्र फाटक, माजी महापौर श्री नरेश मस्के, युवा सेनेचे कार्याध्यक्ष श्री पूर्वेश प्रताप सरनाईक, महिला जिल्हा संघटक सौ मीनाक्षी शिंदे, नगर सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेविका सौ साधना जोशी, सौ नम्रता घरत, MMRDAचे व ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घोडबंदर रोडवरील जी वाहतूक कोंडी होत होती त्याची फार गंभीरतेने दखल घेतली आणि एक दिवस आम्ही ठाण्याहून मीरा भाईंदरकडे जात असताना ह्या सर्व्हिस रोडकडे बघितलं. प्रामुख्याने या सर्व्हिस रोडवर जागोजागी खड्डे पडले होते. त्याचबरोबर या सर्व्हिस रोडवर पार्किंग फार मोठ्या प्रमाणात होत होती आणि सर्वसामान्य लोकांना गाडी चालवायला काय पायी चालायला सुद्धा या सर्व्हिस रोडचा वापर होत नव्हता. तर आमच्या डोक्यामध्ये संकल्पना आली की जर सर्व्हिस रोड ह्या मेट्रोचं काम चालू झालं असल्याकारणानं आपण जर घोडबंदर रोडच्या मुख्य रस्त्यामध्ये समाविष्ट केला तर गाडी वाहन चालकांना जी ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात होती ती होणार नाही. आणि ताबडतोब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी MMRDAचे कमिशनर श्री मुखर्जी साहेब आणि त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री अभिजित बांगर यांना सांगितलं की समन्वय करून तुम्ही घोडबंदर रोडचं सर्व्हिस रोड हा मुख्य रस्त्यामध्ये घ्यावा, कारण हा सर्व्हिस रोड कागदावर नाहीच आहे. हा प्रामुख्यानं 60 मीटरचा DP रोड आहे जो पूर्ण कापूरबावडीपासून फाउंटन हॉटेलपर्यंत जातो. आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ह्या अतिशय चांगल्या कामामुळे घोडबंदर रोडची वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे आणि त्यामुळे जवळजवळ MMRDAच्या माध्यमातून हा 8 ते 10 महिन्यामध्ये रस्ता पूर्ण होणाऱ्या सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम आजपासूनच सुरुवात झालेलं आहे. आणि त्यामुळे याचं उद्घाटन भूमिपूजन जे आहे आपले लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते आज झालेले आहे. या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे रवींद्र फाटक, नरेश मस्के, आमच्या ह्या ठाणे जिल्हा महिला संघटक शिंदेताई आणि ह्या भागाचे दिलीप ओवळेकर साहेब, त्याचबरोबर आमचे रवी घरत आणि इतर सगळ्या साजन कसार इतर सगळ्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि लवकरच म्हणजे ताबडतोब आजपासूनच कामाला सुरुवात करण्याचे आदेश MMRDA कमिशनरनी दिलेले आहे. त्यामुळे घोडबंदर वासियांना हा मोठा दिलासा आहे. मराठा भवनाचं देखील भूमिपूजन झालं. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाची मागणी होती की शिवाईनगर मध्ये जो भूखंड त्या ठिकाणी मराठा भवन व्हावं. त्या भागाच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 5 कोटी रुपये त्या परिसराच्या विकासासाठी दिले होते. त्यातील 2 कोटी रुपये 2000 स्क्वेअर मीटरच्या जागेवर मराठा भवन आम्ही बनवतोय. परंतु आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली की अजून 25 कोटी रुपये द्यावा निधी, कारण जेणेकरून 100 विद्यार्थिनी आणि 100 विद्यार्थ्यांचं वसतिगृह सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होईल. परंतु जागा निश्चित झालेली, निविदा प्रक्रिया झालेली आहे. 2 कोटी रुपयाचं कामही चालू झालेलं आहे. म्हणजे मराठा समाजाला एक स्वतःचं स्थान ह्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मान्यतेने मिळालेलं आहे. त्याचंही भूमिपूजन सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खासदार श्री श्रीकांत शिंदे साहेबांनी आज केले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर या विभागाचे आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांचं
त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्या पाठपुराव्यामुळे जे आहे ते आज हा घोडबंदर रोड जर आपण पाहत आहे त्या ठिकाणी जे आहे ते अनेक फ्लायओव्हर्स वगैरे केले आपण. आपल्याच मागे आपण पाहतोय की मेट्रो देखील त्या ठिकाणी आता काही महिन्यांमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी सुरू होईल. पण त्याचबरोबर वाढती ट्रॅफिक जी आहे ती कमी झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून जे आहे ते रस्त्याचं वाईडनिंग त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्यासाठी त्यांनी रोड वाईडनिंग जो आहे आणि हा सर्व्हिस रोड जो आहे तो मुख्य रस्त्यामध्ये घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि त्याच्यासाठी MMRDA यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. भविष्यामध्ये जे आहे ते कापूरबावडीपासून ते गायमुखपर्यंत जे आहे हा रस्ता 5+5 म्हणजे 10 लेनचा जो आहे तो या ठिकाणी होणार आहे. जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये जी ट्रॅफिक कोंडी या घोडबंदर रोडवरती होते ती भविष्यामध्ये त्या ठिकाणी होणार नाही. त्याचबरोबर मराठा समाजाने गेल्या अनेक वर्षापासून मागणी केली होती की मराठा भवन त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्याचं देखील भूमिपूजन त्या ठिकाणी झालेलं आहे. मला वाटतं या मराठा भवनाच्या माध्यमाने अनेक गरजू विद्यार्थ्यांना देखील त्यांचं हक्काचं स्थान जे आहे त्या ठिकाणी मिळेल. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी लायब्ररी असेल, ग्रंथालय असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मराठा भवनाच्या माध्यमाने त्या ठिकाणी उभ्या राहतील. मी पुन्हा एकदा आमदार प्रताप सरनाईक साहेबांचं धन्यवाद व्यक्त करतो. मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं मला वाटतं कुठल्या आमदाराच्या MMRDAमध्ये जर सुरू असतील तर ते आमदार प्रतापजी सरनाईक साहेब आहेत. त्यांचा पाठपुरावा जो आहे वेळोवेळी त्या ठिकाणी असतो. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मोठी भव्य दिव्य कामं असतील. रोड्स, रेल्वेज, ब्रिजेस, त्याचबरोबर खेळाचे मैदान असतील, मराठा भवनसारख्या वास्तू असतील, खेळाडूंसाठी जे आहे स्टेडियम असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये करून घेण्यामध्ये जे आहे यशस्वी या ठिकाणी झालेले आहे. पुन्हा एकदा त्यांना खूप धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत. म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान ठाण्यात काँग्रेस छोडो अभियान राहुल गांधींना टाटा बाय बाय करून आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित शेकडो काँग्रेसी भाजपामध्ये. काँग्रेसची भारत जोडो यात्रा ठाण्यात आली असता ठाणे जिल्ह्यातील शेकडो काँग्रेसींनी राहुल गांधींना टाटा बाय बाय करून भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत शनिवारी काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार BK भगत यांचे सुपुत्र काँग्रेसचे प्रदेश सदस्य अनिल भगत यांनी त्यांच्या मुंब्रा रेतीबंदर भागातील शेकडो कार्यकर्त्या समवेत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माननीय नगरसेवक नारायण पवार, परिवहन सदस्य विकास पाटील, भाजप स्लम सेल अध्यक्ष कृष्णा भुजबळ, सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, कैलास म्हात्रे, कुणाल पाटील आदी उपस्थित होते. एक ही नारा, एक ही नाम, जय श्री राम, जय श्री राम, मोदी सरकार
काँग्रेस पक्षाशी नेतृत्व व्यवस्थित नाहीये. समाजात काम घेऊन जाताना आपल्याला पाठबळ कुठे मिळेल आम्हाला हा विचार करण्याची गरज आहे. आम्ही इथे बघतो तर विकास नाही भकास चाललेला आहे. लढाई वेगळी आहे. मी चळवळीतला आहे. माझे विचार ज्या पद्धतीचे आहेत त्या पद्धतीने काँग्रेसमध्ये तर नेतृत्व शून्यच आहे सगळं आहे. आणि ते काँग्रेस जोडो नाही तोडोच सगळं प्रकार चालू आहे. कारण पक्ष विकला जातो. जसं आज राहुलजींचा कार्यक्रम होता मी सांगतो तुम्हाला, तर मुंबईतनं हा एका वेगळ्या पक्षाने हायजॅक केलेला कार्यक्रम होता. तिकडे कार्यकर्ते आमचे तिथे काँग्रेसचे म्हणजे पिढ्यानपिढ्याचेच कार्यकर्ते खरोखर ते जे आमच्याबरोबर आले ते थांबले होते राहुलजींचा स्वागत कराल तिथे किंवा आणखी ढोल बाजे घेऊन पण बिचारांना राहुलजींचा चेहरा पण दिसला नाही. एक असं नेतृत्वहीन चाललं. म्हणजे हे इथे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कसा प्रोत्साहित होऊन काम करेल समाजामध्ये असं तर काहीच नाही दिसत आहे. मग तिथे राहून करणार काय मी? आणि मी इथे बघतो तर मला 2016 पासून मी काँग्रेसमध्ये आहे. पण माझे बंधू मोठे बंधू आमचे आणि केळकर साहेब हे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात तेव्हा ते कुठे बघत नाहीत. आणि अनेक आमचे जे कार्यकर्ते मुंबऱ्यातलेही तेही माझ्या बरोबरच आधीपासून मी काँग्रेसमध्ये पण ते मला सपोर्ट करतायत. आणि काँग्रेसचा कार्यकर्ता फक्त तिथे दाखवाय पुरता आहे. काँग्रेसनी कार्यक्रम द्यायचे प्रदेशनी आणि जिंदाबाद मुर्दाबाद करायचं, काहीतरी करायचं. ठोस काम काही नाही, नेतृत्वहीन आहे सगळ्या गोष्टी. तिथे पक्ष कसा वाढेल? मग आम्हाला लोकांसमोर जाताना ह्या अडचणी येणार आहेत. म्हणून त्याकरता माझा हा निर्णय आहे का इथे जो ज्या पद्धतीने विकास चाललेला आहे मोदींच्या नावाने काही अनेक योजना सरकारी योजना आज तळागाळात गाव खेड्यापर्यंत पोहोचल्या, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या. मग ह्या योजना आम्ही लोकांकडे घेऊन गेलो तर मग हे चांगला आम्हाला जो आमचा विचार करून जे आम्हाला काम करायचं आहे त्याला इथे चालना मिळणार आहे. म्हणून आम्ही इथे बीजेपी पक्षामध्ये आज आलेलो आहे. तुम्ही सांगितलं की काँग्रेसमध्ये गटबाजी आहे, ती गटबाजी भाजपमध्ये होऊन घेणार नाही, एकमताने काम करू. नाही गटबाजीचं म्हणजे हे तर मोठा प्रश्न आहे तो. पण त्याच्यामध्ये असंच आहे, मी ज्या प्रभागात राहतो आमचा त्या प्रभागात आम्हाला कसं राहायचं आहे हे मला त्यांना सांगावं असं माझ्या मनातलं मी बोललो. आणि खरोखर तसंच करणार आम्ही नक्कीच. मला तर वाटतं का मी ज्या आज पण कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेलो आहे त्या लोकांना माझं मन आणि माझे विचार माहिती आहेत. आणि ते लोकांचे कसं थोडंफार पण कुठे काय असेल तर मी नक्कीच ते सगळं संपवायचं काम करेन. कारण मी काँग्रेसमध्ये पण आम्ही तेच केलं म्हणून आम्ही एकत्र राहिलो होतो. पण तिथे स्कोप नाहीये, काय नाही आणि विकास नाहीये. विकास कुठे होणार आहे? हे वाटचाल आमची पुढे कशी नेता येईल, आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला मान सन्मान कसा दिला जाईल, आमच्या तिथल्या नागरिकाला मतदाराला कसा आम्हाला सुखी करता येईल, चांगल्या सुविधा देता येतील, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल याकरता आम्हाला हा पक्ष सर्वांगाने दिसतं का इथे आम्हाला मदत होईल. आणि आम्ही जोरदार करू. आमच्याकडे संघटन आहे ऑलरेडी. बीजेपीचं तिथे संघटन आहे. आता हे सगळं वाढणार, फोफावणार. आज मला तर मी बोलू नये पण कदाचित आम्हाला तिकडे निशाणी दिलीच ना सर तर आम्ही निशाणी घेऊन जाऊ मुंबऱ्यामध्ये. आणि आम्हाला असं नाही की आमची कामाची पोचपावती भविष्य काळात आम्ही अशी देऊ की जे बीजेपीला वोट करायचं नाही म्हणतात त्यांची मानसिकता, त्यांचं मन आणि मत परिवर्तन करण्याची ताकद पण ठेवतो आम्ही. आदरणीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आणि मोदीजींचं जे कार्यकर्तृत्व गेल्या 10 वर्षामध्ये बघितलं, गरीब कल्याण योजनेच्या योजना असतील किंवा गरिबाच्यासाठी करणारं सरकार, काम करणारं सरकार याकडे असेल. राहुल गांधी ठाणे जिल्ह्यात प्रवेश करत असताना काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी हे मोदी करत भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्याचा सूर आणि दिशा जी आहे ती कुठे आहे हे याच्यातून आपल्याला सिद्ध होतंय. राहुल गांधींनी सांगितलं की आमची पार्टी इंटॅक्ट आहे, परंतु त्यांची पार्टी तर सगळीकडे निरनिराळ्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिराश झाल्यामुळे मोठे नेते माजी मुख्यमंत्र्यापासून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत हे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. कारण त्यांना देश बळकट करायचंय,
देशहित साधायचं आहे आणि देशाला जगामध्ये क्रमांक 1 वर पोचवायचं आहे, ते आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली पोचवायचं आहे. आणि त्यामुळे एका अर्थाने या मुहूर्तावरच काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत. अनिल भगत हे BK भगत जे या ठिकाणी 10 वर्ष आमदार होते, खूप ज्येष्ठ असे त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते होते. मॅडम इंदिरा गांधींच्या जवळचे असे प्रमुख पदाधिकारी होते आणि त्यांच्या कुटुंबातले देखील अनेक 2-2, 3-3 पिढ्या काम करणारे. शेवटी त्यांच्या लक्षात आलं की या देशाचं हित कशामध्ये आहे आणि त्यामुळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, मग सरचिटणीस आहेत, OBC सेलचे आहेत, SC सेलचे आहेत, विविध सेलचे देखील प्रमुख लोक आज पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. सर, राहुल गांधी आज ठाण्यातून ज्यावेळेस यापुढे ठाण्यात एकही बालक मूकबधीर राहणार नाही, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास. ठाणे महानगरपालिकेच्या मूकबधीर बालक मुक्त ठाणे योजनेचा शुभारंभ. दोन्ही कानांसाठी कॉक्लिअर इम्प्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करणारी ठाणे महापालिका देशात पहिली. ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या मूकबधीर बालक मुक्त ठाणे या उपक्रमात महापालिका क्षेत्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाचे स्क्रीनिंग केले जाईल. त्यामुळे कर्णदोष असलेल्या सर्वच नवजात बालकांचे तात्काळ निदान होईल, तसेच त्यावर जलद उपचार होतील. त्यामुळे लवकरच ठाण्यात एकही बालक मूकबधीर राहणार नाही असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे महानगरपालिकेच्या मूकबधीर बालक मुक्त ठाणे या योजनेचे उद्घाटन आणि आदर्श कार्यपद्धतीचे प्रकाशन शनिवारी सकाळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे झालेल्या या समारंभास व्यासपीठावर आमदार प्रताप सरनाईक, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक संजय वाघुले, प्रख्यात ENT तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप उप्पल, डॉक्टर आशिष भूमकर, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे उपस्थित होते. त्याचबरोबर माजी नगरसेवक, महापालिकेने केलेल्या आर्थिक मदतीमुळे कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेली मुले, त्यांचे पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने बालकांच्या स्क्रीनिंगसाठी लागणारी 4 उपकरणे महापालिकेच्या 4 प्रसूतीगृहांना वितरित करण्यात आली. मूकबधीर बालक मुक्त ठाणे योजनेची तयारी गेले काही महिने सुरू होती. त्याच्या आदर्श कार्यपद्धतीवरही बरीच चर्चा झाली. त्यातून ही योजना आकाराला आली आहे. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानात हा उपक्रम महापालिकेने हाती घेतला आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन आणि डॉक्टर प्रदीप उप्पल, डॉक्टर आशिष भूमकर यांनी खूप मेहनत घेतली असल्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. ठाणे शहरात मोक्याच्या ठिकाणी भाजपचे प्रशस्त कार्यालय. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना आणि भाजप या मित्र पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच भाजपने ठाणे शहरात 3 मजली प्रशस्त कार्यालय उभारले आहे. रेमंड कंपनीच्या परिसरातील सुमारे 15,000 चौरस फूट जागेत हे कार्यालय उभारण्यात आले आहे. भाजपचे सुरुवातीला ठाणे स्थानक परिसरात कार्यालय होते. मात्र 2014 नंतर केंद्र आणि राज्यात सत्तेवर आल्यानंतर भाजप पक्ष मजबूत होऊ लागला. पालिका निवडणुकीत इतर पक्षातील लोकप्रतिनिधींनी भाजपात प्रवेश केला. यामुळे ठाणे शहरात भाजपची ताकद वाढली. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढल्याने स्थानक परिसरातील कार्यालय अपुरे पडू लागले आणि त्यानंतर 2017मध्ये महापालिका निवडणूक काळात भाजपने खोपट परिसरात कार्यालय उभारले. परंतु गेल्या काही वर्षापासून हे कार्यालयही अपुरे पडू लागले आहे. कार्यालयात एकाच वेळी 40 ते 50 कार्यकर्ते जमल्यास गर्दी होत होती. तसेच कार्यालयाबाहेर वाहनतळ देखील नव्हते. मंत्री आणि भाजपचे नेते पदाधिकारी कार्यालयात आल्यास वाहतुकीस अडथळा येत होता. यामुळे भाजपच्या प्रदेश स्तरावरून ठाण्याच्या कार्यालयासाठी वर्तकनगर भागातील रेमंड कंपनी परिसरात जागा घेण्यात आली. येथील सुमारे 15,000 चौरस फूट जागेत भाजपने नवे कार्यालय उभारण्यात
आले. या कार्यालयाचे कामकाज जवळपास पूर्ण झाले आहे. देशभरात पक्षाचा विस्तार व्हावा या उद्देशातून भाजपने सर्व शहरांमध्ये प्रशस्त जनसंपर्क कार्यालय उभारण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने ठाणे शहरातही प्रशस्त कार्यालय उभारले आहे. हे कार्यालय उभारण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान असल्याचे बोलले जात आहे. वर्तकनगर येथील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेले हे कार्यालय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.